आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं मिठी नदीच्या 2 दशकातील गाळ उपशाच्या घोटाळ्याची फाईल उघडली आहे। सन 2005 पासून सुमारे 1300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांनी गाळ उपशामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता। तर या काळात मुंबई पालिकेत ठाकरे गटाची सत्ता होती। या प्रकरणी 18 कंत्राटदारांपैकी तिघांची पोलिसांनी चौकशी केली आहे, तर मुंबई महापालिकेकडून आणखी कागदपत्रे मागवण्यात आल्याची माहिती मिळतेय। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं मिठी नदीच्या 2 दशकातील गाळ उपशाच्या घोटाळ्याची फाईल उघडली आहे। सन 2005 पासून सुमारे 1300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांनी गाळ उपशामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता। तर या काळात मुंबई पालिकेत ठाकरे गटाची सत्ता होती। या प्रकरणी 18 कंत्राटदारांपैकी तिघांची पोलिसांनी चौकशी केली आहे, तर मुंबई महापालिकेकडून आणखी कागदपत्रे मागवण्यात आल्याची माहिती मिळतेय।